SPSPM सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, शांतिनिकेतन प्रायमरी स्कूल. माय सेल्फ BJ मोरे, सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 6, लेक्चर नंबर 2, टॉपिक नेम फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. Tara and friends. In this section, we are going to take a look at read the conversation. Second number, hard words. Now we are going to see the conversation. 1.2 Fun and games with Tara and friends. Hi Tara, good to see you again. Tara काय म्हणते? हॅलो. Hi, I am Mitu and this is my friend Bittu. Look Paddy, cuckoos turning cartwheels again. No Tutu, go back home. Hi, I am Mia. I do everything better than Cuckoo. This is a conversation. Now we are going to see the first number question. First, discuss the following questions and then try to answer them in English. आता आपल्याला चर्चा करायची, डिस्कस करायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे. खालील जे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता इथं काही उत्तरं पण आपल्याला दिलेली आहेत. तर पहिलं फर्स्ट बघू. ए, व्हेन डू यू फील डॉट डॉट. फीलच्या पुढं आपल्याला 4 पर्याय इथं दिलेले आहेत. व्हेन डू यू फील हॅपी, व्हेन डू यू फील सॅड, व्हेन डू यू फील अँग्री, व्हेन डू यू फील स्केअर्ड. आता हॅपी म्हणजे आनंदी आणि सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागावणे, राग येणे, स्केअर्ड म्हणजे भीती वाटणे. आता बघा इथं कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे. पहिलं बघा. आय फील हॅपी व्हेन आय प्ले विथ पॅडी. मला आनंद होतो जेव्हा मी पॅडी बरोबर सोबत खेळतो. आय फील सॅड व्हेन पॅडी गोज टू स्कूल. मला दुःख वाटतं जेव्हा पॅडी शाळेमध्ये जातो. आता इकडं बघा पोपट, पॅरेट. आय फील अँग्री व्हेन समवन ट्राईज टू टच मी. मला राग येतो जेव्हा कोणी मला स्पर्श करतं. बी, व्हॉट डू यू डू व्हेन यू फील. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील. याच्या पुढं 4 पर्याय आहेत. हॅपी, सॅड, अँग्री, स्केअर्ड. हे 4 प्रश्न याच्यावरून तयार होतात. पहिला बघू. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील हॅपी. दुसरा प्रश्न तयार होतो. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील सॅड. आणि व्हॉट डू यू डू व्हेन यू फील अँग्री. आणि चौथा प्रश्न तयार होतो आहे. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील स्केअर्ड. आता याचे काही आन्सर दिलेले आहेत. तर पहिलं आपण वाचूया. आय वॅग माय टेल व्हेन आय एम हॅपी. मी माझी शेपटी हलवतो जेव्हा मला आनंद होतो. आय फ्लॉप माय इयर्स व्हेन आय एम सॅड. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी माझे कान हलवतो, फ्लॉप करतो.
आय ॲम नेव्हर स्केअर्ड. मी कधीच घाबरत नाही. आय स्क्रेच वेन आय ॲम स्केअर्ड. आता नंबर सी. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू वेन यू आर. त्याच्यापैकी सॅड, अँग्री, स्केअर्ड. इन ऑर्डर टू फील बेटर म्हणजे की तुम्हाला बरे वाटण्यासाठी, अधिक चांगलं वाटण्यासाठी खालीलपैकी तुम्ही काय करता. तर त्याचा पहिला प्रश्न आहे व्हॉट शूड यू डू वेन यू आर सॅड. जेव्हा तुम्ही दुःखी असता तर तुम्हाला आणखीन चांगलं वाटायचं असेल, त्याच्यामधून बरं वाटायचं असेल तर तुम्ही काय करता. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्हॉट शूड यू डू वेन यू आर अँग्री. तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही काय करता तुम्हाला चांगलं वाटण्यासाठी, त्या रागामधून बाहेर पडण्यासाठी. आणि व्हॉट शूड यू डू वेन यू आर स्केअर्ड. तुम्हाला भीती वाटली तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करता चांगलं. व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी. तुम्ही दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी काय करता. ऑर टू मेक अदर्स फील बेटर किंवा दुसऱ्याला चांगलं वाटावं यासाठी तुम्ही काय करता. तिथं पॅरेट काय म्हणतो, आय सिंग सॉंग्स. मी गाणं म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्याला चांगलं वाटतं. आता बघा ताराज पिक्चर. ताराची तर काही पिक्चर दाखवलेले आहे, फेसेस. फर्स्ट पिक्चर जे आहे ते काय आहे हॅप्पी, सेकंड सॅड, थर्ड अँग्री, स्केअर्ड, फोर्थ जे आहे ते आहे स्केअर्ड म्हणजे भीतीयुक्त. पहिला आहे हॅप्पी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागवलेला आणि चौथा जो फेस आहे तो आहे स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. आता इथं काही जे प्रश्न दिलेले आहेत तर त्याचे अपेक्षित जे उत्तर आहेत ते दिलेले आहेत. मी एकेकाचं उत्तर तुम्हाला सांगतो प्रश्न वाचून. फर्स्ट, वेन यू फील हॅपी. तुम्हाला आनंद केव्हा होतो. तर याचे भरपूर आन्सर आपण देऊ शकतो. फर्स्ट आन्सर आहे बघा इथं दिलेलं, आय फील हॅपी वेन आय ईट आईस्क्रीम. जेव्हा मी आईस्क्रीम खातो तेव्हा मला आनंद वाटतो. आय फील हॅपी वेन आय विन अ रेस. जेव्हा मी शर्यत जिंकतो तेव्हा मला आनंद होतो. सेकंड नंबर, वेन यू फील सॅड. आन्सर नंबर 1, आय फील सॅड वेन माय फ्रेंड क्वारल्स विथ मी. जेव्हा माझे मित्र माझ्यासोबत भांडतात तेव्हा मला दुःख वाटतं. क्वारल्स म्हणजे भांडण. सेकंड नंबर, आय फील सॅड वेन आय ॲम इल. जेव्हा मी आजारी असतो तेव्हा मला दुःख होतं. वेन डू यू फील अँग्री. तुम्हाला राग केव्हा येतो. आता याचेसुद्धा भरपूर आन्सर्स, वेगवेगळे आन्सर आपण देऊ शकतो. इथं काही नमुने दाखल दिलेले आहेत. आन्सर नंबर 1, आय फील अँग्री वेन समवन ट्रबल्स मी. जेव्हा कोणी मला अडथळा निर्माण करतं तेव्हा मला राग येतो. सेकंड, आय फील अँग्री वेन माय फ्रेंड्स टीज मी. जेव्हा माझे मित्र मला चिडवतात तेव्हा मला राग येतो. सेकंड नंबर बघा याच्यामधलं, वेन यू फील स्केअर्ड. तुम्हाला केव्हा भीती वाटते. आय फील स्केअर्ड वेन आय सी अ कॉकरोच. जेव्हा मी झुरळ बघते तेव्हा मला भीती वाटते. सेकंड नंबर, आय फील स्केअर्ड
when I am alone in the dark. मी जेव्हा अंधारामध्ये एकटी असते तेव्हा मला भीती वाटते. What do you do when you feel happy? तुम्हाला आनंद झाल्यानंतर तुम्ही काय करता? आन्सर, I jump for joy when I feel happy. मी आनंदाने उड्या मारते जेव्हा मला आनंद होतो. सेकंड नंबर, व्हॉट डू यू डू वेन यू फील सॅड? तुम्हाला दुःख झाल्यानंतर तुम्ही काय करता? आन्सर, आय सीट ऑल अलोन वेन आय फील सॅड. जेव्हा मला दुःख होतं तेव्हा मी एकटीच बसते किंवा एकटाच बसतो. व्हॉट डू यू डू वेन यू फील अँग्री? तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही काय करता? आन्सर, आय स्क्रॅच माय हेअर वेन आय फील अँग्री. मी माझे केस ओढते. सेकंड नंबर, व्हॉट डू यू डू वेन यू फील स्केअर्ड? तुम्हाला भीती वाटल्यानंतर तुम्ही काय करता? आय क्लिंग टू माय मदर आय फील स्केअर्ड. जेव्हा मला भीती वाटते तेव्हा मी आईला मिठी मारतो किंवा मिठी मारते. थँक यू. नेक्स्ट लेक्चर 2.2. टॉपिक नेम, फन अँड गेम विथ तारा अँड फ्रेंड्स.